आता 2 धाव्यांची एक मोठी उदाहरण आहे. शॉर्ट पेच पद्धतीचा चेंडू अथर्व कडची बॅट फिरली, नुसती फिरलं नाही तर त्या बॅट वरती मोहर आहे एका खणखणी षटकाराची. देखील राजे उमाजी नाईक करंड गाजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वाईडिश लॉंगअपच्या डोक्यावरनं शिव, त्यामुळे त्याला थांबवणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु थांबेल तो कुठला अथर्व कड. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय. धावपलकावरती आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी पॉइंट सीमारेषेला. धाव्यांची उधळण करतो अथर्व इथे. 41 धावा. थांबला न सूर्य न थांबली न धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. षटकार मैदानावरती करताय. यावेळेचा चेंडू होता अथर्व कड थांबायचं नाव घेत नाहीये. डीप लॉंगअपच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. करणारी कामगिरी इथं मैदानाच्या आतमध्ये सुचिट चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. कलात्मकतेचा आविष्कार फुलवणारा सनसनी चौकार. निर्धाव बॉलने इथे खरं तर यावेळेचा चेंडू होता आडव्या बॅटनं फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 16 चेंडू मध्ये 51 धावा अथर्व कडच्या बॅट वरती करायचंय. अर्धशतक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व कडच्या माध्यमातून.